नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरो वाणीमध्ये। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य वाढदिवसाच्या माहिती व अधिक माहिती पॉझिटिव्ह टिप्सच्या स्वरूपात। सुरुवात करूया राशी मेष पासून। मेष राशीला सन कार्ड विथ मून कार्ड आहे। असं दाखवते की ग्रहाची महादशा अंतर्दशा तुम्हाला जर मोगडी येणार असेल, बदलणार असेल, तर इथं पण टॅरो कार्डमध्ये असं दाखवते की चांगल्या ग्रहाची महादशा यायला लागलेली आहे। म्हणजे सूर्याची महादशा यायला लागलेली आहे किंवा सूर्याची एनर्जी यायला लागलेली आहे। सन कार्ड ऊर्जावान कार्ड आहे। तुमची कामं खूप लवकरात लवकर या आठवड्यामध्ये होणार आहे। जे काय प्रोजेक्टवरती तुम्ही खूप दिवस झाले काम करता ते होत नव्हतं, या आठवड्यामध्ये होणार आहे। एखादा वाहन सुख घेण्याचं ज्यांचं स्वप्न आहे, इलेक्ट्रिक कार असेल किंवा बाईक असेल किंवा तुम्हाला एखादं मोठं व्हेकल मार्केटिंगसाठी पाहिजे असेल तर इन्व्हेस्टमेंट होताना दिसत आहे। आठवडा चांगला आहे। वृषभ राशी। वृषभ राशीला वास्तुविषयक प्रश्न जे काय अडकलेले ते आता सुटणार आहे। सेलिब्रेशन पार्टी करताना आता तुम्हाला तुमच्या घरामध्ये पहिला तर कोण जवळचा आणि कोण लांबचा हे ओळखायला शिका। असं दाखवते की तुम्हाला ती ओळख नाही आहे, खूप सेलिब्रेशन पार्टी करता आणि तुमच्या घराला नजर लागते किंवा वैयक्तिक तुमच्या फॅमिलीला काही ना काही दोष उत्पन्न होतो। ह्या आठवड्यामध्ये तसं काही करू नका। एखादी ट्रिप अरेंज करताना दिसत आहे, फॅमिलीची ट्रिप असेल तर तुम्ही जेव्हा केव्हा तिथं जाणार, लोकांच्या बरोबर मिक्स होताना सगळ्या घरच्या गोष्टी शेअर करायच्या नाही। लेडीज तर अजिबात नाही। या आठवड्यामध्ये एवढं लक्ष ठेवा, मनी ब्लॉकेजेस दूर होताना दिसत आहे, म्हणजे पैशाची अडचण सुटेल। मिथुन राशी। मिथुन राशीला आपल्या आयुष्याचं जस्टिस झालेलं दिसत आहे आणि आपला आयुष्याचा कडे बघण्याचा आता कल बदललेला आहे। इमोशनवर कंट्रोल आहे। जे काय हर्डन्स होते, आर्ग्युमेंट्स होते, वाईट लोक होती, त्यांना तुम्ही तिलांजली दिलेली आहे। शहर बदली, गाव बदली, जॉब बदली किंवा तुमचं चक्क एक वास्तू बदल होताना दिसत आहे। तुमच्या चांगल्यासाठी आहे। लक्ष्मीचं कार्ड आहे। एखादी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे। घरामध्ये जे काय अडकलेलं धन आहे, वेस्ट झालेलं धन आहे, ते परत मिळण्याचा योग आहे। तर तुम्हाला अशा पद्धतीनं तुमचा आठवडा आणि पूर्ण रेखांकन करा की तुमची कामं सतत आणि सतत चालू राहणार। कर्क राशी। स्टार कार्डनं सुरुवात आहे। खूपच छान सुरुवात आहे आणि असं म्हणते कार्ड की तुम्हाला तुमच्या घरासाठी काही एक मोठं डिसिजन घ्यायचं आहे। वास्तूमध्ये राहू का नको, लग्न याच वेळी करू का नको, स्थळ चांगलं आलंय तर पुढे जाऊ का नको, तर ह्या पॉझिटिव्ह डिसिजनसाठी तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं आहे। लग्न करताना अवश्य टॅरो कुंडली मिळवणं गरजेचं राहील, कारण टॅरो कार्डमध्ये त्या दिवशीच समजते की ही जोडी टिकणार का नाही टिकणार। त्यामुळे एक रीडिंग ते गरजेचं राहील जर अशी काय वेळ आली असेल। जजमेंटवरती आठवडा आहे। पूर्ण जजमेंट घेतल्याशिवाय कुठल्याही गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं नाही आहे। कर्क राशीला फायनान्शियल धोका येऊ शकतो। लालच आहे। स्टार कार्ड गिडीनेसचं कार्ड आहे। खूप लालच दाखवतो की मी 1 रुपयाचे 10 रुपये करून दाखवणारी संधी येणार आणि ती संधी जर सोनं नाही झालं तर 1 रुपयाचे 10 रुपये दंड भरावे लागणार। सिंह राशी।
सिंह राशीला सन कार्ड आलेला आहे, असं दाखवते की एक उत्कृष्ट वेळेचं जे आयोजन आणि नियोजन तुम्ही करत होता ते तुम्हाला मिळत आहे. लोकांच्या पासून शाबासकी, लोकांमध्ये नेम अँड फेम आणि आपल्या आयुष्याची एक महत्त्वाचा टप्पा, वय वर्ष 35 असेल, 50 असेल, 55 असेल, तर या वयाच्या वर्षी तुम्हाला जे टप्पा गाठायचा होता लेट झालेलं आता मिळणार आहे. म्हणजे कर्माचे फळ आहे. चांगलं कर्म पेरणा केलेली असेल, पेरलं असेल, उगवणार चांगलं आहे. आठवडा खूप चांगला आहे, गुड न्यूज आहे. आणि तुम्हाला सरकारी बक्षिसं, सरकारकडे काही योजनेमध्ये मानधन मिळताना दिसत आहे. कन्या राशी. कन्या राशीला आपला स्वभाव खटकणार आहे आणि आपल्या स्वभावामध्ये फार मोठी चूक होणार आहे. स्वभावाचा मुळे डॉमिनेटिंग, इगोइस्टिक, लोकांना ऐकून न घेणे, परिवर्तन न करणे, स्वभाव सौम्य न करणे, हे जर डॉमिनेटिंग तुमच्यामध्ये असेल, एम्परर कार्ड म्हणजे असंच कार्ड आहे, तर तुम्हाला पूर्णतः कोसळण्याची चिन्ह आहे. फायनान्शियल, इमोशनल, फॅमिलीमध्ये बदनामी किंवा तुम्हाला मनी लॉस बिग होताना दिसत आहे. कर्ज काढायची वेळ येणार, हे नको आपल्याला. स्वभाव शांत करा, सौम्य राहा. या आठवड्यामध्ये असा कुठलाही घटना किंवा वादविवादला समोर जाऊ नका की ज्याच्यामुळे तुमचा इगो हर्ट होणार. हे जेंट्स लोकांना नाही, लेडीज लोकांना पण आहे. जेंट्सला तर आहेत, लेडीजला पण आहे. कन्या राशीच्या. तुला राशी. तुला राशीला मून कार्ड आलेला आहे, असं दाखवते की आपली वेळ वाईट होती त्यावेळी लोकांनी मदत केली आणि आता आपली वेळ चांगली झाली आहे, तर आपण आता लोकांच्या पासून लांब जायला लागलेलो आहे. म्हणजे मदत करायला नको, आपलं काही द्यायला नको. आपल्या जवळ आले तर आपल्याला त्यांना काही द्यावं लागेल, स्वागता करावी लागेल, खाणं पिणं द्यावं लागेल किंवा फिरायला घेऊन जावं लागेल. परत आलं ते सगळं खर्चावरती की खर्च करावा लागेल. या स्वभावाला बदला, कारण जे लोक तुम्हाला प्रेम करतात, लवर्स कार्ड आहे, तुमच्यासाठी खूप चांगले विचार करतात, त्यांच्यासाठी तुमचं मून कार्ड येणं म्हणजे तुमच्या स्वार्थवृत्तीला दाखवतं. एवढा स्वार्थीपणा या आठवड्यात नको. प्रवासाचे योग आहे, प्रवास खूप चांगला होणार. परंतु एक लक्षात ठेवा, प्रवासामध्ये नेताना काहीही वस्तू तुमच्याकडे असेल तर ती वस्तू मात्र एकदम पॉझिटिव्हली घ्या, क्वांटिटीमध्ये घ्या, कमी पडणार नाही अशी घ्या. कारण काही वेळा पिकनिकचं नियोजन असेल, काही तुमच्या घरामध्ये पार्टीज असेल, काही लग्न समारंभ असेल, तुमच्या घरात मांगलिक कार्य असेल, तर असे मेनू करा की ज्याच्यामध्ये कुणाला भोजन कमी पडणार. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला स्ट्रेंथ कार्ड आहे विथ पेज ऑफ वँड्स कार्ड आणि कप कार्ड आहे. कप कार्डचं म्हणणं इमोशनवर कंट्रोल करा. नवीन सुरुवात स्ट्रगल ना आहे. तुम्हाला दिलेला शब्द पाळावा लागेल म्हणजे लागेल. शब्द दिलाय तुम्ही कुणाला, तो शब्द पाळावा लागेल. काही लोकांच्या घरामध्ये वादविवादाची स्थिती अशी होणार आणि तुम्ही शब्द देऊन येणार की मी हे सगळं बघतो, तुम्ही काय ह्याच्यामध्ये बघू नका, आणि ते तुम्हाला सगळं बघावं लागणार आहे. म्हणजे जबाबदारी घ्यायचा अगोदर, शब्द द्यायचा अगोदर खूप विचारपूर्वक बोला. कार्डमध्ये असं म्हणतोय की जर नाही पडलं तर हे कार्ड आहेच तुमच्यासाठी. म्हणजे माझ्याकडनं झालं नाही, सॉरी करा, माफी मागा, हे सगळं पाहिजे. नको असेल तुम्हाला तर शब्द देऊ नका. या आठवड्यामध्ये शब्दाला फार किंमत राहील. धनुराशी. धनु राशीला उगवता सूर्याचं कार्ड आहे, प्लस असं मनी लक कार्ड आहे आणि असं दाखवते की तुमच्याकडे
म्हणजे तुमच्या घरामध्ये राजा आणि राणीचंच काळ आलेलं आहे. नवरा बायकोचं खूप चांगलं मेळमिळाप असेल, एकामेकाला विचारून तुम्ही निर्णय घेत असाल आणि एकामेकाला खूप रिस्पेक्ट देत असाल. रिस्पेक्ट देत असाल हे महत्त्वाचं वाक्य आहे, अंडरलाईन करते त्याला. तर तुमच्या घरामध्ये येणारी आताची ऊर्जा आहे, या आठवड्याची ऊर्जा आहे किंवा होणारे काम आहे ते मांगलिक चांगले होणार. समाजामध्ये तुमचं उदाहरण दिलं जाईल लोकांना की हे लोक खूप चांगले आहे, ह्या कपलला फॉलो करावं लागतं किंवा ह्यांच्या मुलामध्ये फार शिस्त आहे, ह्या लोकांनी संस्कार चांगले केलेले आहे. म्हणजे जर आपल्यामध्ये त्रुटी असेल तर या त्रुटीला काढून टाका, एकामेकाला रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करा. तुमची मुलं जर लग्नाला आली असेल आणि नवरा बायकोचं घरामध्ये पटत नसेल, येणारी व्यक्ती बाहेरची तुमच्या घराची आबरू काढून जाईल. हे नको असेल तर तुम्ही स्वतःला बदलायची सुरुवात करा. मकर राशी. मकर राशीला आपलं काम महत्त्वाचं ठरलेलं आहे. खूप चांगले अपॉर्च्युनिटी आलेले आहे आणि त्याच्यातनं एक मोठी गोष्ट घडणार आहे, ते म्हणजे स्टेबिलायझिंग इन्फ्लुएन्स तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. म्हणजे वय तुमचं जे काय असेल 35 वयाच्या आसपास किंवा 55च्या आसपास, तर तुम्हाला एक स्टेबिलायझेशन इन्फ्लुएन्स यायला लागलेला आहे. स्टेबिलिटीकडे कल आहे आणि पैसा खुरखुरणार आहे. कर्माचं क्षय मिळणार आहे आणि या आठवड्यामध्ये तुम्हाला काही अमाऊंट तुमची हातामध्ये आल्यानंतर खुशी होणार आहे. मग एखादी डील असेल, प्रोजेक्ट असेल, प्रोजेक्टला गुड व्ह्यूज आले असेल तरी मिळणार किंवा एखाद्या यूट्यूबरला फार मोठी रक्कम मिळणार आहे. कुंभ राशी. कुंभ राशीला आपलं महत्त्व कमी झालेलं वाटत आहे आणि त्या कमी झालेल्या महत्त्वासाठी तुम्ही तुमचं महत्त्व कसं वाढवायचं ह्याच्यावर फोकस करा. तिन्ही कार्ड मीडियम कार्ड आहे, फोकस्ड कार्ड आहे आणि असं दाखवतात की तुमच्यामध्ये चेंजेस करायची गरज आहे. स्त्री असेल तर राग सोडा, पुरुष असेल तर इगो सोडा, मुलं असेल तर हट्ट सोडा. तिन्ही वस्तू सोडायची आहे. आणि इथं कार्डमध्ये असं दाखवतंय की आपल्या कामामध्ये जे काय काम करतात, छोटं मोठं किंवा विद्यार्थी आहे, एकजूट काम करा. इथं लक्ष नाही, तिथं लक्ष नाही, कोण काय करते त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही आहे. तर कुंभ राशीला या आठवड्यामध्ये खूप मोठी चांगली वेळ येणार आहे आणि आरोग्याचे धोके काही लोकांना जाणवणार आहे. दुर्लक्ष करू नका, आरोग्य चांगलं ठेवा. मीन राशी. मीन राशीला जलतत्वाचंच कार्ड मून कार्ड आलेलं आहे. म्हणजे इमोशन अप अँड डाऊन्स आहे, फायनान्स अप अँड डाऊन आहे आणि बाहेर गावी किंवा विदेशी जाण्याचा प्लॅन फोक होताना दिसत आहे. वेदरमुळे असू शकेल, काही त्रासामुळे असू शकेल, काही आपण दुर्घटना म्हणू शकतो की ज्या अकल्पनीय आहे, ह्याच्यामुळे तुमचा विदेश दौरा कॅन्सल होण्याची शक्यता आहे. विदेश. बाकी दुसरं इन्व्हेस्टमेंट मोठी झालेली आहे, त्याचं रिटर्न तुम्हाला अजून एक 5 ते 8 महिन्यानंतर मिळेल. त्यामुळे तुम्हाला ॲडजस्टमेंटवर थोडा पैसा इकडं तिकडं फिरवायचा आहे. करणं गरजेचं राहील, मदत मिळून जाईल, पण जे रिटर्नचं तुम्हाला अपेक्षित पैसे आहे ते मिळायला थोडंसं उशीर होणार आहे. 5-8 महिने तर असं दाखवते, एखाद महिना वाढू पण शकतो. हे होतं 12ही राशीचा आठवडा कसा जाणार आहे, काय निर्णय घ्यायचे, काय नाही घ्यायचं, काय सोडायचं आणि काय ठेवायचं ह्याच्यावरती माहिती. आता आपण बघूया वाढदिवसाची माहिती. या आठवड्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना कसं जाणार आहे. लवर्स कार्डनं सुरुवात आहे, हॅप्पी हाऊसनं सुरुवात आहे. म्हणजे कार्ड्स असे म्हणतात की तुमच्या आयुष्याची वेळ आता खूप कलरफुल येणार आहे. हे लवर्स कार्ड कलरफुल कार्ड आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी 6 ते 8 कलर मिक्स आहे आणि प्रकर्षानं ह्याच्यामध्ये रेड, येलो आणि ग्रीन कलर खूप आकर्षण देत आहे. त्यामुळे तुमचे ग्रहाची जे काय तालमेल आहे खूप चांगली होणार आहे.
फ्रेंडशिपमध्ये, बिझनेसमध्ये, पार्टनरशिपमध्ये तुम्हाला वर्षभरामध्ये काही ना काही गुंतवणूक होताना दिसत आहे. एखादा छोटा बिझनेस तुमच्या हातून होईल. घरासाठी इन्व्हेस्टमेंट किंवा जागा घेतली जाणार. मांगलिक कार्य होणार आणि मांगलिक कार्यासाठी जे काय तुम्हाला माप मोज पाहिजे किंवा डेस्टिनेशन वेडिंग पाहिजे तर तशा प्रकारची सोय होताना दिसत आहे. देव उपासना तुम्हाला तुमच्या आराध्य देवची करायची. शिव उपासना महत्त्वाची राहील, कारण चंद्राला खुश करायचं. चंद्रदेवच खुश झाले नाही तर मग पैसे येणार नाही. म्हणजे शिव उपासना गरजेची राहील. ज्यांचा जसा धर्म आहे त्याच्यामध्ये प्राधान्य जे लोकांना द्यायचं आहे त्याला तुम्ही द्यायला पाहिजे. त्यांचे 40 सेवाचा हेल्थ ओके आहे. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स. पॉझिटिव्ह टिप्स आपण आता मागच्या आठवड्यामध्ये खूप चांगल्या दिलेल्या, की लोकांना कसं वागायचं, काय करायचं, वर्षभरासाठी कसं राहायचं. ह्या आठवड्यामध्ये अशीच टिप आहे की तुम्ही तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंट या आठवड्यामध्ये करणार किंवा पुढे तुम्ही विचार करायला लागलेला आहे तर तुम्ही कुंडलीमध्ये चेक करून इन्व्हेस्टमेंट करा. आता माझ्याकडे अशा कुंडल्या या लागलेल्या आहे की त्या लोकांनी पाठीमागच्या 5 ते 8 वर्षामध्ये असा चुकीच्या इन्व्हेस्टमेंट केले आहे आणि आता जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा पण ते प्रश्न चुकीचाच होतं, कारण त्यांचे ग्रहमान तेव्हापासून खराबच आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करताना, मुहूर्त बघताना, लग्न करताना, ऑपरेशन करून, सिझेरियन करून एखादा बेबीचा जन्म करताना तुम्हाला काळाची गरज, समयाची गरज आणि तुम्हाला कुंडलीची गरज खूप लागणार आहे. म्हणजे ते तुम्ही जर व्यवस्थित मुहूर्त वगैरे काढून केलं, कुंडली बघून तपासून गोचरमध्ये काय चाललं आहे, महादशा अंतर्दशा कशाची आहे, हे सगळं समजून जर एक मी प्लॅन केला की आम्हाला आता 1 लाख आहे, 1000 आहे किंवा 10 कोटी इन्व्हेस्ट करायचे आहे तर त्याचं रिटर्न कसं असेल. कोणी म्हणते म्हणून जागेत करू का, कोणाच्या भाग्यामध्ये जागा नसेल आणि लिक्विडमध्ये असेल तर तुम्ही जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं चुकीचंच होणार. ती जागा तुम्हाला फळणारच नाही, अडकून राहणार तुमचे पैसे, कारण तुमच्या भाग्यात लिक्विड शेअरमध्ये किंवा लिक्विड फंडमध्ये टाकायचे पैसे होते किंवा एखादा पाण्याचा बिझनेस करायचा होता. मग हे सगळं समजून घेण्यासाठी आपण प्रत्येकाचं विश्लेषण करून जर काम केलं तर तुम्हाला येणारे धोके आपण टाळू शकतो. त्याच्याबरोबर आपण जर आपली सिग्नेचर ॲनालिसिस करून घेतली की सिग्नेचरमध्ये काही लोक पास्ट, प्रेझेंट, फ्युचरला फार महत्त्व देतात, पण कशी सिग्नेचर आहे, त्याचा पाथवे कसा आहे, हे जर बरोबर असेल किंवा रॉंग असेल हे चेक केल्यानंतर जर तुम्ही पुढचे पाऊल उचलले किंवा थोडासा चेंजेस सिग्नेचरमध्ये केले तरीही फरक पडू शकतो. मग मोठ्या इन्व्हेस्टमेंटसाठी अनुकूल टिप्स हेच आहे: मुहूर्त बघणे, सिग्नेचर ॲनालिसिस करणे, योग्य गोचर कुंडली काढणे आणि कुंडलीमध्ये योग्य असेल आणि योग असेल तरच ते इन्व्हेस्टमेंट करणे. काही लोकांच्या घरामध्ये मी बघितलंय कुंडलीमध्ये बायकोच्या नावाला खूप चांगली कुंडली आहे पण नवऱ्याच्या नावाला नुसतं लोन आहे. मग त्यांनी चूक काय करतात की स्वतःच्या नावानं परत एकदा एक लोन काढतात आणि मग ती लोन फेडायसाठी नाकी 9 होतो. जेव्हा बायकोची, वाईफची, पार्टनरची कुंडली जर पॉझिटिव्ह असेल, तिला ग्रहमान चांगले असेल तर तिच्या नावानं ते शक्य असेल की लवकर फेडलं जाईल. मग हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. हे महत्त्वाची टिप्स या आठवड्यासाठी होती. तर कार्यक्रम कसा वाटतो, तुमचे काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला शेअर करू शकता. ऑनलाईन कन्सल्टेशन चालूच आहे, तर तुम्ही प्रतीक्षा करा. केतनासची कार्यक्रम टॅरो वाणीमध्ये. नमस्कार.